औषध न घेता निरोगी राहायचं आहे का? तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला 5 सवयी सांगणार आहे ज्याच्याने तुम्ही औषधांपासून दूर राहू शकतात, आजारांपासून दूर राहू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत महाले. सो चला सुरू करूया. पहिली सवय आहे कोमट पाणी प्यायचं रोज सकाळी उठल्या उठल्या. त्याने आपली पचनसंस्था छान राहते. दुसरी सवय आहे की ठरलेल्या वेळेवरच जेवा. अवेळी जेवणं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास देऊ शकतं. तिसरी सवय आहे दररोज किमान अर्धा तास व्यायामाला काढा. कुठलाही व्यायाम असू शकतो. तुम्ही तरुण असाल तर सायकलिंग, रनिंग वगैरे करू शकतात. थोडंसं वय वाढलं असेल तर साधं चालणं, योगा वगैरे करू शकता. चौथी चांगली सवय आहे झोपण्यापूर्वी एक साधारण अर्धा पाऊण तास तरी तुम्ही कुठलीही स्क्रीन बघायची नाही आहे. ना मोबाईल बघायचा आहे, लॅपटॉप नाही बघायचा, टी व्ही नाही बघायचा. जे बॅकलिट आहे, मागून चमकता अशा गोष्टी बघू नका. पाचवी सवय आहे इम्युन बूस्टर म्हणून काहीतरी घ्या. जसं आयुर्वेदात, होमिओपॅथीमध्ये वेगवेगळे औषधं आहेत किंवा हळदीचं दूध, साधं हळदीचं दूध तुम्ही घेऊ शकता. ते इम्युन बूस्ट करतं. किंवा गिलोय, त्याचा रस आपले रामदेव बाबांच्या याच्यात बऱ्याचदा सांगितला जातो. किंवा तत्सम कुठलीही गोष्ट तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. शेवटी काय तर चांगल्या सवयी आणि जर आजार असेलच, आजारी पडलातच तर योग्य उपचार, याच्याने आपल्याला दीर्घकाळाचं आरोग्य मिळतं. तुम्हाला यापेक्षा जास्त काही पर्सनली केटर्ड म्हणजे तुमच्या त्रासासाठी म्हणून अशा टिप्स हव्या असतील तर मला नक्कीच संपर्क करा. तुम्ही स्वतःही निरोगी राहा, कुटुंबालाही निरोगी ठेवा. नमस्कार.